मॅचला सुरुवात पहिला षटक प्रत्येक पेसेकर. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवलं. नक्कीच हरीश यांच्या बॉडीपासून दूर ठेवलं आणि पहिला चेंडू डॉट पाहतायत मैदानाच्या आत. डॉट बॉल आपल्या स्पेलची सुरुवात प्रत्येक पेसेकर करत असताना बॉल बॅक टू ड्राईव्ह. चांगली फिल्डिंग स्वतःच्या फळद्रीमध्ये भरपूर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला पकडलं होतं परंतु शेवटच्या क्षणाला ड्रॉप झाला परंतु लगेचच पुन्हा एकदा चेंडूवरती नजर आणि त्यानंतर रन आउटच्या माध्यमातून फलंदाजाला बाद केलं. अगदी गोल्डन डकचा शिकार ठरत असताना मैदानाच्या आत फलंदाज योगेश होते बाद निराश आणि हताश पावलानं मैदान सोडत असताना. पहिला चेंडू जरूर डॉट होता परंतु त्यानंतर दुसरा चेंडू फुल टॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू सरळ गोलंदाजीच्या दिशेने हा चेंडू आला आणि भरपूर चांगली कामगिरी प्रत्येक पेसेकरांची पाहायला मिळाली. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला पकडलं होतं परंतु शेवटच्या क्षणाला ड्रॉप होतं त्यानंतर रन आउट अप्रतिम केलं गेलं. उभे चेंडू पुढून खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटरमधला संपर्क नाही. टप्पा पडल्यानंतर टर्न वर हा चेंडू आपण पाहिलात अगदी लेग टर्न करण्यात आला. चांगल्या प्रकारे गोलंदाजी आपण पाहतात प्रत्येक पेसेकर यांच्या माध्यमातून. आतापर्यंत तीन चेंडू फेकलेत आणि एकही धाव आले नाही परंतु इथे आपण पाहतात फटका भरपूर चांगला बॅकवर्ड देऊन पंच केलाय. गॅप मध्ये बॉल ढकललाय. शेवटच्या क्षणाला फिल्डर पोहोचले. चांगले फिटिंग पाहायला मिळते. आतमध्ये चेंडू ढकलला वेस्ट ऑफ परंतु मैदानाच्या आत तब्बल 3 धावा वेगानं पूर्ण करण्यात येतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 3 धावेच्या मदतीने टीमची टोटल 3 वरती. मागचे 3 चेंडू भरपूर चांगल्या रीतीने फेकले परंतु शॉर्ट ऑफ प्ले मध्ये 3 धावा पाहतायत नक्कीच हरीश यांच्या बॅटमधून. स्ट्राईक वरती आपण पाहतात 1 डाऊनचा फलंदाज वैभव. गुडलेफरचा चेंडू वेगाने फेकण्यात आला परंतु एवढा चांगल्या रीतीने हा ड्राईव्ह देखील करतायत. अगदी मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. फक्त एकच धाव मिळेल. जशी फिल्डिंग सजवली आहे तशीच गोलंदाजी मैदानाच्या आत प्रत्येक पेसेकर यांच्या माध्यमातून केली जाते. 20 मध्ये 2 फिल्डर आणि सातत्यानं ओव्हरपिच आणि यॉर्कर लेनचे सध्या मारा करतायत गोलंदाज प्रत्येक पेसेकर. फुलटा चेंडू शपथ झाले होते परंतु या ठिकाणी पाहतात की प्रज्वत होते. चुकीची फिल्डिंग पाहायला मिळते परंतु बॅकअप नक्कीच चांगला आलाय. कोणत्याही प्रकारची घाई गडबडी पाहायला मिळत नाहीयेत. अगदी एकदा अंकित केले शिवाय चेंडूवरती पाहता पाहता पहिला षटक संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच बॅटिंग करत असताना आई गावदेवी सोनुली संघाची धावसंख्या 5 या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना गावदेवी सोडवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. ते पहिला विकेट भरपूर लवकर लागला तो म्हणजे सोडवली संघाला परंतु त्यानंतर संपूर्ण जबाबदारी हरीश आणि वैभवनं उचलली गेली आहे. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करतात. गुडलेश्वरचा हा चेंडू वेगाने फेकला होता मयूर यांनी परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. सातत्यानं आपल्याकडे असलेले व्हेरिएशन दाखवतात. टप्पा पडल्यानंतर अगदी डीप मध्ये राहिला चेंडू डॉट बॉल. बॅकफुटवरती आले पंच केला साईडला फटका फेसला डीप मध्ये फिल्डर पोहोचतात परंतु त्यांच्या आवाजाच्या बाहेर हा चेंडू जाईल सरळ स्क्वेअर लेग सीमा पलीकडे एक टप्पा घेत चौकार इथे नक्कीच लगावला आणि चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 या धावफलकावरती पाहतात. अगदी बॅकफुट वरती येऊन पंच केला आणि चांगला फटका P2चा पूर्ण फायदा उचलण्यात गेला. फिल्डर सर्कलच्या बाहेर 3 फिल्डर पाहतात
पुन्हा एकदा सफल झाले. बॅटच्या रिडार मध्ये हा चेंडू अप्रतिम स्ट्रोक. चेंडू जाईल सरळ फाईन लेग सीमा पार षटकार. हरीश यांच्या बॅट मधून अप्रतिम फटका पाहतात. अगदी सफल झाले होते. बॅटच्या रिडार मध्ये चेंडू आला आणि त्यानंतर वेगाने तुडून पडले या चेंडूवरती. षटकार खेचलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धावसंख्येवरती. मयूर पिसेकर पहिला चेंडू लगेच डॉट बॉल फेकला होता, परंतु त्यानंतर लगेच 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आणि त्यानंतर कॅप्टन काहीतरी कानमंत्र दिलेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे पाहताय बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. जेव्हा तुम्ही फलंदाजी करत असताना सरळ बॅटने धावा येत आहेत तर आडव्या बॅटनं खेळण्याचा काय नक्कीच उपयोग आहे. सतत प्रश्न विचारले गेले वैभव यांच्या माध्यमातून. नक्कीच हा चेंडू सोडून दिलाय. लेगस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचते 16 वरती. सुरुवात थोडीशी डगमगत झाली होती, परंतु त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये भरपूर चांगले फटके. पुन्हा एकदा लाईन पासून भरकटलेत मयूर. पुन्हा एकदा हा चेंडू खराब. अवांतर चेंडू. सलग 2 चेंडू खराब फेकण्यात आलेत मयूर यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 17 वरती. ओव्हरपीच बॉल ऑल साइडला उडवला. बॅकच्या रिडार मध्ये हा चेंडू. चेंडू जाईल सरळ मिड विकेट सीमारेषा पलीकडे. अजून एक धमाकेदार स्ट्रोक हरीश यांच्या बॅट मधून. अजून एक षटकार. तर त्याच दरम्यान किरण दादा जमदरे यांच्या ठिकाणी आगमन होते. तर दादांना विनंती असेल आपण यायचं आपल्या व्यासपीठावरती. तर किरण दादा जमदरे यांचं पुन्हा एकदा आपण करूया त्या स्पर्धेत स्वागत. फुलटा चेंडू साईडला ड्राईव्ह केला. भरपूर चांगला फटका, परंतु डीप मध्ये वेगाला फिल्डर पोहोचले. फ्लंबल झाले. चुकीचं क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. लगेच मैदानाच्या आत समोरील संघ फायदा उचलण्यासाठी सज्ज होतोय. इथे एक धाव होती, तिथे 2 घेतला. चुकीची फिल्डिंग आणि लगेचच 3 धाबा एकवटल्या. डबल 3 धाबा कंप्लीट केल्या. पाहता पाहता दुसरे षटक संपलंय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात गावदेवी सोनेरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 अर्थात 26 या धावसंख्येवरती. या ओव्हरचा विचार केला तर तब्बल 21 धाबा गोलंदाज मयूरनं खर्च केला. पहिल्या ओव्हरमध्ये 5, त्यानंतर 21. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 26 धाबा धाव फलकावरती पाहू शकता एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 आणि 3रा षटक घेऊन येतोय नक्कीच भारतात मयूर ग्रुप बदलापूर संघाच्या माध्यमातून 3रा नवीन गोलंदाज प्रतीक तरे यांना पण भारतात बॉलिंग मार्कवरती. चेंडू फटका चांगला आहे. 20 मध्ये फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये फिल्डर आहेत, वाट पाहतात, परंतु त्यांच्या आवागाच्या बाहेर हा चेंडू त्यांना बीट करून दुडू जाईल सरळ लॉंग ऑफ सीमा पलीकडे. हारेच्या बॅट मधून अजून एक दमदार चौकार खेचलाय आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 30 या धाव फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा कमी पाहिल्या होत्या, परंतु त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा आणि जशी 3ऱ्या ओव्हरला सुरुवात झाली पहिल्या चेंडूवरती चौकार घेतलाय. स्वागत केलाय प्रतीक तरे यांचा चौकारानं. कुठल्याच फटका हा चेंडू बॅटच्या रिडार मध्ये फटका हा देखील चांगला आहे.
चेंडू जाईल पुन्हा एकदा लॉंग ऑफ सीमा पलीकडे. प्रयत्न चांगले केले, प्रयत्नाला दाद द्यावे लागेल, परंतु प्रयत्न अपुरे. चेंडू सीमा पार, षटकार. त्याच दरम्यान रुपेश दादा बनवटे आणि किरण दादा शिंदे या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करू की आपल्या व्यासपीठावरती आपण यायचं. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जय हनुमान चषकामध्ये आपलं सहर्ष मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. मैदानाच्या आत अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते, ती म्हणजे हरेश यांच्या माध्यमातून. आणि त्याच दरम्यान विकास दादा जमदरे यांना देखील विनंती असेल की आपण यायचं आहे. अप्रतिम फटकेबाजी, आधीच्या चेंडूवरील ताकद, परंतु त्यानंतर नजाकत भरा हा फटका. फलंदाज हरेश यांच्या बॅटमधून लेट कटचा हा स्ट्रोक, चेंडू सीमा पलीकडे, चौकार. अगदी आपण पाहतायत एका हाती किल्ला मैदानाच्या आत लढवला जातोय. हरेश यांच्या माध्यमातून तब्बल 14 चेंडूचा सामना केला आणि 14 चेंडूमध्ये तब्बल 37 धावा वैयक्तिक पाहतायत. अप्रतिम बॅटिंग. अगदी सुपला खेळांना प्रयत्न करायचा होता. मैदानाच्या दाही बाजूला फटके सजवण्याची क्षमता आहे हरेश मध्ये, परंतु इथे आपण पाहतायत बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय. मैदानाच्या चारही बाजूनं चांगली फटकेबाजी हरेश यांच्या माध्यमातून आपण पाहतायत. 15 चेंडूचा सामना केला आणि 15 चेंडूमध्ये वैयक्तिक 37 धावांवरती खेळतोय. चांगली बॅटिंग या मैदानाच्या आत आपल्या संघासाठी तो साकार करतोय. फुललेंचा हा चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मागच्या 2 चेंडूवरती वापसी करत असताना गोलंदाज प्रत्येक तऱ्हेनं आपण पाहतात आणि वापसी भरपूर महत्वाची आहे आणि ती वापसी सध्या करत असताना प्रत्येक तरे आपल्या संघासाठी धावसंख्या अगदी स्थिरवलेल्या अवस्थेत पाहतायत, ती म्हणजे 40 अर्थात 40 या धावसंख्येवरती. लास्ट बॉल या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. फटका हा देखील चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे, प्रयत्न केले जातात, प्रयत्न अपुरे. चेंडू जाईल सरळ थर्ड मॅन सीमा पलीकडे. अप्रतिम बॅटिंगचा प्रदर्शन मैदानाच्या आत हरेश यांच्या माध्यमातून पाहतायत. अजून एक हरेशच्या बॅट मधून चौकार. तिसरा षटक संपलाय आणि मैदानाच्या आत पाण्याची मागणी होते, तर विनंती असेल खेळाडू कक्षातून एखाद्या खेळाडूंना पाणी घेऊन जायचे मैदानाच्या आत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात गावदेवी सोडवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44 या धावसंख्येवरती. सत्संग शिरगाव टीमचे कॅप्टन यांना विनंती असेल आपण टॉस साठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. बिनशे संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत, तर सत्संग शिरगाव आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच कॅप्टनला पाठवून द्यायचा आहे. आपण एंडिंग ब्रेक मध्ये करूया टॉस.
जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक 14 पुन्हा एकदा सेकंड स्पेल घेऊन आलेत गोलंदाज प्रत्येक पेसेकर. नक्कीच मागच्या 2 ओव्हरमध्ये भरपूर धावा पाहायला मिळाल्या. तब्बल 39 धावा कुठून काढल्यात फलंदाजानं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा पाहिल्या होत्या, परंतु प्रत्येक पेसेकरनं चांगली वापसी करून केली होती, परंतु त्यानंतर गोलंदाजानं बरोबर मार खाल्ला. गुडलेस फॉटचा हा चेंडू वेगानं होता, नक्कीच वेगानं फेकण्यात आला होता. किती वेग पाहू शकता प्रत्येक पेसेकर यांच्याकडे आणि भन्नाट वेगानं चेंडू फेकण्यात आला. डॉट बॉल येतोय. धावा संख्या 20 नक्कीच स्थिरावलेल्या अवस्थेत 44 धाव फलकावरती पाहतात. या ओव्हरमध्ये एखादा विकेट आला तर पुन्हा एकदा मयूर ग्रुप संघ वापसी करू शकतो. नक्कीच हरेश चांगल्या रीतीने बॅटिंग मैदानाच्या आत आपल्या संघासाठी तो करत असताना फटका चांगला आहे. नक्कीच कव्हर्स मध्ये उडवला. झेलची संधी प्रज्योत होते, परंतु प्रज्योतने चांगले प्रयत्न केले. अगदी उलट धावत असताना चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु झेल ड्रॉप होतोय आणि या चेंडूवरती तब्बल 2 धावा मिळतात. टीमची धावा संख्या 46-46 वरती जाऊन पोहोचते. ओव्हरपे चेंडू ऑफसाइडला फटका फसलाय. डीप मध्ये निरंजन आले होते, परंतु शेवटच्या क्षणाला जजमेंट चुकलं. चुकीचा क्रिकेट मैदानाच्या आत मयूर ग्रुप बदलापूर संघाच्या माध्यमातून तब्बल आतापर्यंत नक्की मी तर म्हणेन 3 ते 4 मिसफील्ड पाहायला मिळतात, कारण की दोन झेल ड्रॉप झाले. बाउंड्री लाईनवरती देखील एक वेळा चुकीची फिल्डिंग पाहायला मिळाली आणि नक्कीच कुठेतरी चुकीचा खेळ मयूर ग्रुपच्या माध्यमातून. फिल्डिंग चांगली होती आणि या फिल्डिंगची गरज होती आणि इथे आपण पाहतात अप्रतिम फिल्डिंगचा नजारा. रन आउटच्या माध्यमातून फलंदाजाला परतावं लागेल. विकेटचं पतन फलंदाज होईल बाद. वैभव बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटला मैदानाच्या आत विकेट या शोधामध्ये नक्कीच मयूर ग्रुप बदलापूर संघ होता आणि नक्कीच प्रत्येक पेसेकरांनी नक्कीच आपण पाहतात विकेट संपादित करून दिलाय आपल्या संघाला. नवीन खेळाडू नॉन स्ट्राईक एनीवरती पाहताय 4थ्या क्रमांकावरती प्रसाद येऊन पोहोचला, परंतु जो विकेट पाहिजे तो विकेट आपण पाहतो स्ट्राईक वरती हरीश. शॉट आपले ना चेंडू सफल झाले होते. नक्कीच पंचांकडे शेवट निद्रेने पाहतात, परंतु पंचांचा कॉल येतोय. यस चांगला चेंडू नक्कीच 1 बाउन्स न वॉन केले जात आहे, ते म्हणजे प्रत्येक पेसेकर यांना डॉट चेंडू येतोय. 1 बाउन्स केलाय, जर यापुढे अजून जर एखादा बाउन्सर आला तर नक्कीच पंच दंडित करू शकतील. सफल झाले. फटका बघू चांगला आहे. बॅकच्या रिडर मध्ये हा चेंडू फेकून दिला सरळ फाईन लेग सीमांच्या पलीकडे. पंचांचा इशारा. इट इज अ मॅक्सिमम बिग हिट बिग ब्लास्ट षटकार. चार षटक संपलेत आणि 4 षटकांमध्ये डबल बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात गावदेवी सोनेरी संघाची धावा संख्या 54 धावा. अगदी हरेश 15 षटकांमध्ये डबल 47 धावांवरती नॉट आउट आहे. अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये हरेशला
मला स्ट्राईक देण्यासाठी प्रयत्न करतील फलंदाज. फटका चांगला डीप बरोबर फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. फक्त एकच बिल्लार आणि प्रसाद देखील साथ देतोय हरेशला आणि हरेशला साथ देणं भरपूर महत्वाचं आहे कारण की हरेश त्याची बॅट नक्कीच या रगरगीच्या उन्हामध्ये नक्कीच तापते आणि या तापेला बॅटिंगमधून आतापर्यंत आपण 47 धावा पाहिल्यात. अर्धशतक पाहायला मिळेल का मैदानाच्या आत. ओपी चेंडू साईडला उडवलाय. फटका भरपूर चांगला आहे आणि इथे आपल्या स्टाईलनं अर्धशतक पूर्ण करत असताना हरेश एकदा बॅट वरती करायची आणि प्रेक्षकांचा अभिवादन स्वीकारायचा आहे आणि एकदा जोरदार डाल्या होऊन जाऊन द्या हरेशसाठी. तब्बल 19 चेंडू आणि 20 चेंडू आणि 20 चेंडू मध्ये तब्बल 53 धाबा वैयक्तिक पाहतात ते म्हणजे हरेश यांच्या बॅटमधून अप्रतिम बॅटिंगचा प्रदर्शन. मैदानाच्या आत षटकार टोकला. टीमची टोटल 61 धाबा धाव फलकावरती पाहू शकता. एकाधिक किल्ला लढवणं कशाला म्हणतात. मैदानाच्या आत हरेश यांना मग पाहतात फुललेंचा चेंडू ड्राईव्ह करण्यात आला. फटका बरोबर चांगला परंतु लंगांना एकच धाव मिळणार. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 62 धावा. स्वप्नील यांना पाहतात बॉलिंग ट्रॅक वरती. फुलटा चेंडू साईडला उडवला. झेलची संधी आणि झेल स्वीकारण्यात आलाय. फलंदाज झेल बाद. अजून एक धक्का लागतोय मैदानाच्या आत गावदेवी सोनेरी संघाला. धक्का क्रमांक 3 प्रसाद बॅक विथ द पॅव्हिलियन. बेन्सी संघाचे कॅप्टन आपण या टॉस साठी तर बेन्सी संघाचे कॅप्टन आपण या टॉस साठी लगेचच आपण या ओव्हर नंतर अर्थातच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील नक्कीच पारितोषिक होतं ते म्हणजे सुशांत साठी नक्कीच ज्या शेवटचा 1 शिल्लक आणि या चेंडूवर षटकार आला तर नक्कीच हरेश साठी. परंतु इथे हा चेंडू देखील निर्धाव पाहतात. देखील हरेश साठी सुवर्ण संधी होती परंतु हरेश नॉन स्ट्राईक एंड वरती होते. परंतु या ठिकाणी षटक देखील संपलाय. 5वं षटक संपलाय. पहिला सत्र या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या सत्रात काय बॅटिंग पाहायला मिळाली ती म्हणजे सोनेवली संघाच्या माध्यमातून पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पाहिलात गावदेवी सोनेवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 62 आणि 63 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय. तो म्हणजेच मयूर ग्रुप बदलापूर टीम समोर 30 चेंडू आणि 63 धावसंख्येची गरज असेल तर चला बेन्सी संघाचे कॅप्टन आपण त्यासाठी या लगेचच. तर दोन्ही संघांचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आम्ही रुपेशदा बनवडे यांना विनंती करू की आपला शुभास्य आपण या ठिकाणी टॉस करायचा आहे. तर रुपेशदा बनवडे यांच्या शुभास्य आपण करतोय टॉस. दोन्ही संघांचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे सेकंड राऊंडची पहिली मॅच बेनशिल विरुद्ध सत्संग शिरगाव या दोन संघांच्या दरम्यान.
आणि बेडशील संघाने टॉस जिंकला. आपला निर्णय लगेच कळवायचा. सामना 4 षटकांचा असणार आहे. दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. तर जाऊया पुन्हा एकदा सेकंड इनिंगला होते सुरुवात. स्ट्राईक वरती निरंजन पिसेकर यांना पाहतात आणि नवशक इनिंगवरती स्वप्नील भुगे त्यांना पाहतात. पहिला षटक गोलंदाज आणि पहिला चेंडूवरती अगदी आक्रमकता दाखवत असताना निरंजन यांच्या बॅटमधून पहिला चेंडूवरती पहिला चौकार पाहतात. पहिला चेंडू घेऊन आला प्रसाद आणि पहिला चेंडूवरती चौकारानं स्वागत केलं. मैदानाच्या आत चौकार लगावत असताना तब्बल 63 धावसंख्येचा टार्गेट उभारला आणि तो टार्गेट चेस करण्यासाठी आपण पाहतात निरंजन पिसेकर यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार पाहतात. सुरुवात चांगली झाली तर नक्कीच अंत देखील चांगला होऊ शकतो या मॅच मध्ये. 5 षटकांची मॅच कधी काय होईल काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला परंतु दुसऱ्या चेंडूवरती काय होणार काय बिघडणार हे गोलंदाज वापसी करणार की पुन्हा एकदा फलंदाज आपली आक्रमकता कायम ठेवणार. आपली देण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा बाउन्स पंच सांगतात की हा चेंडू खराब आहे आणि वन्स बाउन्स देखील वन केले जात आहे. अतिरिक्त बाउन्स आणि वाईट चेंडूची खूण मैदानाच्या पंचांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 5 या फलकावरती. वन बाउन्स देखील वन केले गेलं गोलंदाज प्रसादला. ओव्हरटी चेंडू फटका पण चांगला आहे. मॅट एंट्री पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. थोडी जातोय सरळ अगदी लॉंग लेग सीमारसा पलीकडे सीमा पार चौकार.
चौकार लगावला पुन्हा एकदा निरंजन पिसेकर यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहतात. अगदी ज्या सुरुवातीसाठी निरंजन यांना ओळखलं जातं ती सुरुवात सुद्धा आपल्या संघासाठी नक्कीच मिळवून देतात. सुरुवात चांगली झाली ती सुरुवात काम ठेवावी लागेल सातत्यानं मैदानाच्या आत, कारण की धावसंख्येचा विचार केला तर 63 धावसंख्या देखील मोठी आहे, परंतु मयूरगृह बदलापूर गाव हे नाव देखील कुठे छोटे आहे. नक्की चांगली सुरुवात मैदानाच्या आत करत असताना निरंजन पेसेकर यांच्या बॅटमधून आपण चौकार पाहिले. पुन्हा शॉट आपले फटका चांगला स्क्वेअर कटचा हा फटका चेंडू जातो सरळ डीप कव्हर मध्ये सीमा पलीकडे लगातारचा हा तिसरा दमदार चौकार. अगदी भरपूर चांगले फटके मैदानाच्या आत. शॉट आपले फुल केलाय फटका हा देखील चांगला आहे आणि चेंडू जाईल सरळ सीमा पलीकडे. लगातार 3 चौकार आल्यानंतर चौथ्या चेंडूवरती षटकार पाहतात. अप्रतिम सुरुवात षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 या धावसंख्येवरती. फुलटा चेंडू पुन्हा एकदा आक्रमण केला परंतु डीप मध्ये फिल्डर पोहोचलाय. सुरुवातीच्या 4 चेंडूवरती नक्कीच महाग ठरला होता, परंतु त्यानंतर विकेटनं वापसी करत असताना प्रसादला आपण पाहिलं. विकेटचा पतन जो फलंदाज आक्रमक होत होता त्या फलंदाजाला दाखवलाय. पॅव्हिलियनचा रास्ता फलंदाज बाद निरंजन पिसेकर बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आत नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती मयूरांना पाहतात. अप्रतिम सुरुवात त्यांच्या माध्यमातून अप्रतिम फ्लाइंग स्टार्ट मैदानाच्या आत निर्माण केल्या आणि सातत्यानं अप्रतिम स्ट्रोक मैदानाच्या आत पाहतात. सातत्यानं पाहतात कबर्स मध्ये खेळण्याचा मनसुबा आणि काही चेंडूवरती चांगला धावा मिळतात. चौकार लगालाय पाहता पाहता पहिला सत्र षटकार असेल पंच यस षटकार असेल माफी असावी तर षटकार टोकलाय. पहिला षटक या ठिकाणी संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 25 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा समीकरण बदलात असताना 24 चेंडूमध्ये बनवायच्या तब्बल 38 धावा 24-38चं समीकरण मोरग्रो बदलावर टीमसाठी राहिलंय. सुरुवात चांगली पाहायला मिळाली आणि ती सुरुवात कायम ठेवली आहे आतापर्यंत मैदानाच्या आत. भरपूर चांगले फटके पाहायला मिळाले. सुरुवात चांगली करून दिली निरंजनने. त्यानंतर अगदी मयूर मैदानाच्या आत गेले. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला आणि अप्रतिम त्यांच्या माध्यमातून फटके पाहायला मिळाले. 24 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज. षटक क्रमांक दुसरं
गोलंदाज बॉलिंग मार्क वरती हरेश यांना पाहतात. ओव्हरपे चेंडू ऑन साइडला खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी वेगाने चेंडू फेकण्यात आला. टीमचा तारणहार म्हणून पाहतात हरेश सध्या आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत असताना. फुललेंचा हा चेंडू फक्त दिशा दिली. लॉंगॉपला फिल्डर उपस्थित चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एका मध्ये बॉलला उचल फेक आणि त्यानंतर अगदी ऑन द स्टंप हा थ्रो. फक्त एकच धाव मिळणार. एका धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 वरती 26 धावा बनल्या गेल्या. प्रत्येक डॉट चेंडू नक्कीच मयूर ग्रुप बदलापूर टीम वरती प्रेशर निर्माण करून जाईल. प्रत्येक मोठा फटका नक्कीच मित्रांनो सामना झुकून जाईल, तो म्हणजे मयूर ग्रुप बदलापूर टीमच्या बाजूला. त्यासाठी मैदानाच्या आत गोलंदाजांना तेवढीच मेहनत घ्यावी लागेल आणि फलंदाजांनाही तेवढीच मेहनत घ्यावी लागेल. सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. मैदानाच्या आत जो जास्त मेहनत घेणार तो नक्कीच जिंकणार. समीकरण पुन्हा एकदा चेंज होतोय. येणारे 22 चेंडू 22 मध्ये बनवायचे आहेत 37 धावा. टेन क्रिक युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात. फटका फसलाय. जेलची संधी कठीण जाईल, परंतु या ठिकाणी नक्कीच हाफ चान्स तुम्हाला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावा लागेल. सामना जिंकायचा असेल तर अगदी प्रयत्न चांगले केले, प्रयत्नांना दात द्यावी लागेल. फक्त या ठिकाणी पाहिलं तर की दूरवरचा अंतरिकांना जसं चेंडूपर्यंत पोहोचले, बॉलला अडवला अगदी फुटबॉल स्टाईलनं आणि आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवल्या. वेल फिल्डिंग नक्कीच वेल स्टॉप म्हणावं लागेल. 2 धावा फलकात जमा होतात. टीमची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 28 वरती 28 धाबा. त्यानंतर आलेला हा निर्धाव चेंडू अगदी हरेश ज्या प्रकारे फलंदाजी केली तशाच प्रकारे अगदी धारदार गोलंदाजी मैदानाच्या आत करत असताना चांगली गोलंदाजी. या ओव्हरमध्ये जर कमी धाबा आल्या तर नक्कीच येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये दबाव निर्माण होऊ शकतो, तो म्हणजेच मयूर ग्रुप बदलापूर संघावरती सलगचा दुसरा चेंडू निर्धाव. सातत्याने हरेश चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी साकार करत असताना ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केला. बॅटची कडा नक्कीच असं वाटलं होतं की बॅटची कडा आहे की काय, परंतु यस पंचाने देखील तेच सांगितलं, कारण की इथून देखील आम्हाला क्लिअर दिसलंय कारण की बॅटची कडा होती. आणि त्यानंतर पंचाने नक्की थोडा वेळ जरूर घेतला, परंतु योग्य तो निर्णय मैदानाच्या आत दिलाय. फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का लागला जातोय, तो म्हणजे मयूर ग्रुप बदलापूर संघाला. स्वप्नील भगत बॅक टू दी पॅव्हिलियन. मात्र सगळे मयूर या ठिकाणी बाद होत आहेत. नक्कीच मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. अगदी दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅकिंग ओव्हर राहिलं ते म्हणजे गावदेवी सुनली संघासाठी. षटक क्रमांक 30 यश यांना पाहतात. फुलटा चेंडू या साईडला ड्राईव्ह केलाय. अगदी लंगारला फिल्डर उपस्थित आहेत. साईड स्क्रीनच्या समोर चांगली फिटिंग पाहायला मिळते. फक्त एकच धाव मिळणार, एकापेक्षा जास्त काय नाहीये. समीकरण बदललं गेलं. 18 मध्ये नक्कीच 35 बनवायच्या होत्या. आता पुन्हा एकदा समीकरण बदलत असताना येणाऱ्या 17 चेंडू 34 धावसंख्येची गरज.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शॉट प्लेन गतीमध्ये परिवर्तन बॅटची कडा आणि येथे ह्या टीमचा तारवार खेळाडू अर्थात प्रत्येक पेसेकर त्याच्यामध्ये क्षमता होती हा टार्गेट चेस करण्याचे, परंतु तो ना अगदी नक्की मी तो म्हणेन हताश पावला ना. मैदान सोडत असताना स्वतःवरती नाराज आहे, पूल करण्याचा प्रयत्न, परंतु पहिला चेंडू खेळत असताना फलंदाज बॅट प्रत्येक पेसेकर बॅक टू दी पवेलियन. प्रत्येक पेसेकरांचा विकेट आला आणि त्यानंतर अगदी डोंगरमध्ये स्मशान शांतता पसरली गेली. नवीन फलंदाज मैदानाच्या आत नितेश यांना पण पाहतात 5व्या क्रमांकावरती समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं. येणारे 16 चेंडू 34 धावसंख्येची गरज, 12 पेक्षा जास्त धावा, रिकॉर्ड 100 वाढला. मैदानाच्या आत गेल्या गेल्या नितेश आपला बॅटची ताकद दाखवतोय. सामना अजूनही जिवंत आहे हे सांगत असताना नितेश यांच्या बॅट मधून तडाखा तुम्ही सीमा पलीकडे टोकला षटकार. पाचव्या क्रमांकाचा फलंदाज येऊन देखील या ठिकाणी षटकार ठोकतो याचा अर्थ पण पाहू शकता, कारण की वरग्रुप बदलापूर संघाकडे देखील खोलगट टप्प्याची बॅटिंग आहे आणि त्याचाच उदाहरण अगदी नितेशनं पहिला चेंडू खेळत असताना षटकारानं दिलाय. षटकार टोकला. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलत असताना तिथे 16 मध्ये नक्कीच बनवायच्या होत्या 34, त्यानंतर समीकरण षटकारानंतर बदललाय. 15 चेंडूमध्ये 28 ची गरज, इथे फुटका फसलाय. जेलची संधी षटकारानंतर क्विकली नक्कीच रिप्लाय देण्यात आलाय, तो म्हणजे नितेशला. परतीचा प्रवास फलंदाज बाद. सातत्याने मोठे फटके खेळायचे होते नितेशला, परंतु अगदी फुलालेंचा चेंडूवरती फसवला आणि लॉंगऑफला भरपूर चांगला झेल टिपला झाला. अगदी सूर्य देवताची किरण समोर अगदी आडवी आली होती तरी देखील त्यांच्या विरोधात हा झेल टिपला. त्याचं कारण संपूर्ण नजर चेंडूवरती ठेवली आणि भरपूर चांगला झेल टिपण्यात आला. सामना पुन्हा एकदा थोडा मी तर म्हणेन कठीण होत चालला मोर ग्रुप बदलापूर संघासाठी, कारण की एका बाजूला धावा देखील येतात परंतु दुसऱ्या बाजूला विकेट देखील सातत्याने येत असतात. परंतु मैदानाच्या आत अजूनही सलामी वीर स्वप्नील भगत आहेत. जोपर्यंत स्वप्नील मैदानाच्या आत आहे तोपर्यंत या मॅचचा रिझल्ट नक्कीच मोर ग्रुप बदलापूर टीमच्या बाजूला लागू शकतो. परंतु गोलंदाज चांगले गोलंदाजी मैदानाच्या आत आपल्या संघासाठी साकार करत असताना ओपीचा चेंडू साईडला ड्राईव्ह करण्यात आला. लंगरला चांगली फिटिंग पाहायला मिळते, फक्त एकच धाव मिळणार आणि या एका धाबीच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पूर्वस्थितीमध्ये 36 वरती 36 धावा. समीकरण पुन्हा एकदा चेंज होणार कारण की येणारे 13 चेंडू असतील आणि 13 मध्ये आता बनवायच्या तब्बल 27 धावा. 13-27 समीकरण प्रति ओव्हरचा रेकॉर्ड रेट आता झपाट्याने वाढत चाललाय. षटकाचे शेवटचा चेंडू स्ट्राईक वरती आपण पाहतात. स्वप्नील झेलची संधी आणि इथे शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरने केली मोठी चूक. सोपा झेल होता, पकडायचा होता, त्यानंतर झेल ड्रॉप आणि स्वप्नील भगतला मिळतो जे बंधान. मैदानाच्या आत झेल सोडलाय की मॅच, नक्कीच का सोडली की मॅच सोडली याचा उत्तर नक्कीच येणारा 2 षटकामध्ये पाहायला मिळणार आहे. झेल सोडला, एक धाव धावफलकावरती ऍड होते, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 37 वरती 37 धावा. आणि आता समीकरण पुन्हा एकदा बदलत असताना 12 मध्ये बनवायच्या 26 धावा.
जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत. पुन्हा एकदा सेकंड स्पीड घेऊन आलेत म्हणजे गोलंदाज हरे ज्यांना दुसरं षटक फेकत असताना फक्त 3 धावा खर्च केला होता तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. गुडलेश्वरचा हा चेंडू आउटसाइडला खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आत घडला काय स्ट्राईक पाहिजे होती ती म्हणजेच नक्कीच प्रणितला परंतु प्रणितनं अतिघाई केली आणि अतिघाई संकटात नाही. फलंदाज बाद अजून एक धक्का मैदानाच्या आत लागतोय तो म्हणजेच मयूर ग्रुप बदलापूर संघाला. प्रणित देखील पवेलियनच्या वाटेवरती भिन्नाट वेगाला चेंडू फेकण्यात आला हरिसिंगच्या माध्यमातून परंतु त्यानंतर बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हता. फलंदाज स्वप्नील भगत यांचा परंतु त्यानंतर निर्धाव चेंडू पाहिला स्ट्राईक पाहिजे होती ती म्हणजेच प्रणितला परंतु त्यानंतर पाहिलं तर रनाच्या माध्यमातून प्रणितला परतपण लागलं पवेलियनच्या वाटेवरती. फास्टली क्रिकेट मागच्या चेंडूवरती पाहायला मिळालं. समीकरण पुन्हा एकदा बदलत असताना प्रत्येक डॉट चेंडूवरती प्रेशर निर्माण होईल ते म्हणजेच मयूर ग्रुप बदलापूर संघावरती येणारे समीकरण 11 मध्ये आता 26 बनवायच्यात. एका दुसरा मोठा फटका सामना पुन्हा एकदा मयूर ग्रुपच्या बाजूने जिंकू शकतो परंतु एका दुसरा डॉट किंवा विकेट आला तर मॅच वरती पक्कड निर्माण करू शकतो. गावदेवी सोडवली हा संघ दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत हार मानायला तयार नाही आहेत. जिद्दाने चिकाटीनं दोन्ही संघ प्रयत्न करतात. बॅटची कडा घेतली स्ट्रिक्सला बीट करत असताना पहिला स्लिपला देखील बीट केला परंतु लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडूला अडवण्यात येतोय. वेल स्टॉप अगदी पायाचा वापर या ठिकाणी केला जातोय. फुटबॉल स्टाईलनं बॉलला अडवलाय परंतु या चेंडूवरती धावा मिळतील त्या दोन धावा मिळवल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 39 वरती 39 धावा. समीकरण प्रत्येक चेंडूवरती बदलत असताना आणि प्रत्येक चेंडूवरती आम्ही तुम्हाला नक्कीच समीकरण नक्कीच आम्ही तुम्हाला सांगत जाऊ. 10 चेंडूमध्ये 24 धावा संख्येची गरज आहे. 10-24 समीकरण. यॉर्कर भरपूर चांगला चेंडू तेवढा चांगला फटका देखील सजवलाय कव्हर मध्ये परंतु कव्हर मध्ये फिल्डर वेगाने पोहोचला. चुकीची थ्रोपैकी नक्कीच एक चूक तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर काढून जाऊ शकते परंतु एक चांगला नक्कीच तुमचा फटका एक चांगली फिल्डिंग एक चांगला झेल तुमचा नक्कीच मॅच पुन्हा एकदा बनवू शकते. जिथे एक धाव होते तिथे 2 धावा नक्कीच एकवटल्या गेल्या. गुड कॉलिंग गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जाऊन पोहोचले ते म्हणजे 41 वरती 41 धावा आतापर्यंत जमा झाल्या. अजूनही 22 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज. एकापैकी किल्ला सुद्धा लढवत असताना मैदानाच्या आत स्वप्नील भगतला पाहतात. गुडलेश्वरचा हा चेंडू भिन्नाट वेगाला फेकण्यात आला. वेग मैदानाच्या आत पाहू शकता हरेश यांच्याकडे अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आत सध्या होत असताना अगदी हरेश स्वतःला सिद्ध करत असताना फलंदाजी करत असताना अगदी पाहिलं अर्धशतक त्याने झलकावलं परंतु त्यानंतर गोलंदाजी करत असताना सेकंड स्पेल देखील तो घेऊन आलाय आणि भरपूर चांगली कामगिरी. फुलटा चेंडू लॉंग ऑफला पाठवा डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकदा पूर्ण केली दुसऱ्याचा प्रयत्न करतात आणि दुसरी ही या ठिकाणी नक्की सक्सेसफुल होतोय. दुसरी धाव या ठिकाणी वेगाने पूर्ण करण्यात येते. सामना पुन्हा एकदा पलटवार करत असताना पुन्हा एकदा जड होत असताना मयूर ग्रुप बदलापूर संघासाठी येणारं समीकरण 7 चेंडू आणि 7 मध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. धावा जर आता पहिल्या धावून पोहोचल्यात 43 वरती 43 धावा. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केले गेले आणि या मागचा की फॅक्टर खेळाडू अर्थात स्वप्नील भगत सलामीवीर रन आउटच्या माध्यमातून परतावा लागेल. पवेलियनच्या बॅटवरती मोठा धक्का लागतोय तो म्हणजेच मयूर ग्रुप बदलापूर टीमला. मैदानाच्या आत
शेवटच्या ओव्हरमध्ये हा समाधान पोहोचतो. शेवटचे 6 चेंडू आणि 6 मध्ये बनवायचे आहेत 20 धावा. मॅच नक्कीच पाहिलं तर अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये जर एका दुसरा मोठा फटका आला तर मॅच पुन्हा एकदा बनवू शकते. ते म्हणजेच मयूर ग्रुप बदलापूर हा संघ 6 मध्ये बनवायच्या 20 धावा. परंतु शेवटचा षटक, शेवटच्या षटकात कोणता गोलंदाज आणि कोणत्या गोलंदाजावरती हा भार सांभाळला जाईल, कोणता गोलंदाज स्वतःला सिद्ध करेल. 6 मध्ये 20 रोखायचे आहेत त्या गोलंदाजाला. आणि गोलंदाज पाहतात बॉलिंग मार्कवरती 5वा षटक तुषार यांना आपण पाहतात गावदेवी सोडवली संघाच्या माध्यमातून. तुषारवरती संपूर्ण जबाबदारी या मॅचची. 6 मध्ये बनवायच्या 20 धावा. परंतु फलंदाजांना या धावा बनवायच्या देखील. जर या धावा बनवला तर नक्कीच सामना जिंकू शकतो. परंतु सामना इथून एवढा सोपा नाही आहे. सातत्याने फिल्डिंग मध्ये चेंजेस करत असताना, कारण की प्रत्येक चेंडू हा निर्णायक असेल या मॅच मध्ये. मॅचला सुरुवात 6 चेंडू 20 धावा संख्येची गरज. रिव्हर्स केल्याचा प्रयत्न नक्कीच प्रत्येकांचा, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडू होतो. प्रत्येक डॉट चेंडू प्रेशर निर्माण करून जाईल आणि प्रेशर निर्माण झालं ते म्हणजेच मयूर ग्रुप बदलापूर टीम वरती समीकरण आता जड होताना. 5 मध्ये 20 बनवायच्या. शॉट प्लेट हुक केलाय, फटका चांगला, चेंडू चालला सरळ फाईन लेग सीमारच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. एक टप्पा घे चेंडू सीमा पार, चौकार. समीकरण पुन्हा एकदा बदलत असताना येणारे 4 चेंडू 4 मध्ये 16 धावा संख्येची गरज. प्रत्येक चेंडूवरती 4 धावा येणं भरपूर गरजेच्या असतील. त्या म्हणजेच मयूर ग्रुप बदलापूर गाव टीम साठी 4 मध्ये बनवायच्या 16 धावा. पुन्हा गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वर सजवतोय. शॉट आपल्या चेंडू साईडला पुल केलाय, फटका फसलाय डीप मध्ये. भरपूर चांगला जाईल, टिपण्यात आलाय आणि फलंदाज बाद. प्रत्येक तरे बॅक टू दी पॅव्हिलियन. सामना मी तर म्हणेन इथून 90% जिंकलाय तो म्हणजेच गावदेवी सोनवली टीमच्या बाजूनं. समीकरण 3 मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. तीन चेंडू 16 धावा संख्येची गरज आणि ते हा निर्णायक चेंडू. परंतु हा चेंडू आपण पाहिलात नक्कीच डॉट बॉल येतोय. सामना झुकला तो म्हणजेच गावदेवी सोनवली संघाच्या बाजूनं. अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आत सोनवली संघाच्या माध्यमातून राहिलीत, परंतु चांगली लढत नक्कीच मयूर ग्रुप संघाने दिली आहे. सामना 2 मध्ये बनवायचे आहेत 16 धावा. ऑन साइडला फटका भरपूर चांगला आहे. अगदी व्यासपीठाला सलामी देत असताना चेंडू सीमा पलीकडे जातोय. षटकार जर का 4थ्या चेंडूवरती हा षटकार आला असता तर मॅचला पुन्हा मजा आली असती, परंतु 5व्या चेंडूवरती षटकार आलाय. आता मात्र 1 चेंडू आणि 10 धावा संख्येची गरज. शेवटपर्यंत आपण पाहतायत लढा देत असताना मयूर ग्रुप बदलापूर हा संघ कधीच हार न मानणारा हा संघ आपण पाहतात. पुन्हा प्रयत्न करतो मैदानाच्या आत सातत्यानं चांगला लढा मैदानाच्या तो देत असताना 1 चेंडू 10 धावा संख्येची गरज.
आणि ते सामना जिंकला तो म्हणजेच गावदेवी सोनवली संघानं अभिनंदन. परंतु हार्ड लक मयूर ग्रुप बदलापूर गाव संघ भरपूर चांगले तुम्ही नक्कीच आतमध्ये लढा दिला तो म्हणजे सोनवली संघाला. परंतु शेवटच्या क्षणाला नक्कीच हार पत्करावी लागली. सुरुवात चांगली केली होती निरंजन पिसेकर यांनी, परंतु त्यानंतर ती सुरुवात कायम ठेवायची होती. विकेट आला त्यानंतर पूर्णपणे हा संघ डासाळला आणि तिथून हा सामना सोडावा लागला तो म्हणजेच मयूर ग्रुप बदलापूर संघाला. हार्ड लक परंतु अभिनंदन करूयात गावदेवी सोनवली संघाचं. सामना जिंकलाय सोनवली संघाला अभिनंदन. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं पहिल्या सत्रात